हाय एव्हरीवन. तर बघू शकता आज आहे संडे आणि मस्त उशिरा उठले सगळेजण. म्हटलं आता नाश्ता वगैरे कुठं करत बसायचं, डायरेक्ट म्हटलं जेवायलाच करूया. तर चला मी थोडंसं चटरपटर खाल्लेलं आहे आणि मग माझे वडील येणार आहेत म्हणून चला लगेच लागले भाकरीला. मस्त अशा भाकरी वगैरे करून घेते. आहून सांगितलंय मटण आणायला, तर पप्पा येणार म्हणजे मटणच होणार ना, आज संडे पण आहे. तर चला अशा मस्त भाकरी वगैरे घेतल्या करून फास्ट आणि एक साईडला भात घातला आणि एकीकडे लगेच भाकरी झाल्या. त्याच तव्यावर लगेच वाटणची तयारी करून घेतली. बघा इकडं खडे मसाले सगळा मस्त असा मसाला मटणसाठी भाजून घेतलेला आहे. भात वगैरे झाकून ठेवले. आता वाट बघते आहो कधी चिकन घेऊन येणार. आलोच म्हणतात 1 तासाचे 2 तास लावतात. तर जाऊन द्या, येतील काय माहिती कधी येणार. तर पप्पाच पहिला आले पण आहो काही आले नाहीत. मग पप्पासोबत थोडेसे गप्पा वगैरे झाल्या, पप्पाला चहा वगैरे दिलं. हे आहेत माझे पप्पा, मी पप्पाची कॉपी आहे असं सगळे म्हणतात. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये आहे की नाही. आणि मग लेकीला खायला घेऊन येतात इकडे पिशव्या वगैरे. बघू ह्या पिशवीमध्ये पण खूप सारं आहे. इकडं आहेत हे बघा, हे पायनॅपल, ॲपल, परत चिकू आणि पिशवीमध्ये अजून काय माहिती, मी सगळं नाही दाखवत बसणार. तर चला इकडं मटण पण आलेलं आहे. मटण वगैरे धुवून घेऊया पटकन. लगेच कुकर लावला. म्हटलं आता टोपात कधी शिजवायचा आणि पप्पाला जायचं होतं. मग इकडं वाटण पण झालेलं आहे रेडी. इकडं पाणी ठेवलं गरम करायला. लगेच असं तेलामध्ये मसाला घेतला परतून असं तेल सुटूसपर्यंत. हे बघा किती मस्त असा वाटण तयार झालं आपलं एकदम. ह्याच्यामध्ये काय नाही टाकायचं, फक्त काळा मसाला टाकायचा तो गावठी. मी त्याच्यामध्ये सगळे मसाले खसखस वगैरे डाळ वाळ असं सगळं भाजलंय. तर 1 नंबर अशी भाजी होणारी. थोडंसं पाणी टाकून थोडं मस्त असं ग्रेव्हीचा मसाला असं एकदम तेल सुटूसपर्यंत शिजून घ्यायचा, म्हणजे एकदम मस्त असं आपलं हे होती भाजी. तर बघा असं मटण पण छान असं शिजलेलं आहे. मस्त असं टाकून दिलं. वाव, 1 नंबर भाजी झालेली. माझे पप्पा बहुत कौतुक करतात नाही का, असं भाजी माझ्या पोरी छान बनवतात आणि मी पप्पाची परी आहे बरं का. तर चला अशी मस्त भाजी तयार झालेली आहे. आणि खाली आवाज देत होते. तर ही बघा, ही माझी पुतणी आहे, तिचा बड्डे आहे. बड्डेचा ब्लॉग येईल उद्या. तर दीदी म्हणून हाय, तर तिला विश करा प्लीज. तर मला व्हिडिओ काढा अशी म्हणत होती. मग दिलं पप्पांना लगेच जेवायला. आणि आमचे पप्पा असं मस्त चुरून त्यांनी मस्त असं ताव मारला आणि जुनी मूवी बघत. तर चला मस्त असं पप्पा वगैरे जेवले. आणि मग मला एवढी भूक लागायला लागली काय सांगू. मी तर मटण नाही खात. मग मस्त असा भात घेतला 5 प्लेट भरून आणि मस्त असं चटणी भात 1 नंबर, एक OMG. तर असं खाऊन घेतलं. असं तेल टाकायचं, कोण खायचं छोट्यापणी, मी तर आता पण खाते बघा. असं वरून चटणी टाकायची, काय लागतं राव. तर चला मस्त असं मी चटणी भात खाते. तर तुम्हाला आवडतं का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मला तर फार जास्त आवडतं. माझ्या